निवडणुकीआधीच महायुतीत भाजप आणि शिंदे सेनेत कुस्ती रंगलेली आहे. दंगेकरांना समज देऊन देखील त्यांनी भाजपला घेरलंय. मात्र यामागे महायुतीतील राजकारण आहे की भाजप विरोधातील शहचं एक राजकारण आहे. पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. निवडणुकीआधीच शिंदे सेना भाजपमध्ये कुस्ती. शिंदेकडून समज तरी दंगेकर आक्रमक. गुंडगिरीचं कारण शहकाटशहाचं राजकारण. महापालिका निवडणुकांच्या आधीच महायुतीत वादाची ठिणगी पडली आणि त्याला कारण ठरलंय पुण्यातील गुन्हेगारी. याच गुन्हेगारीवरून दंगेकरांकडून चंद्रकांत पाटलांना लक्ष केलं जात आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतरही रवींद्र दंगेकरांनी तलवार म्यान न करता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांवर जोरदार प्रहार केलाय. चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून मकोगा लावण्याचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोपच दंगेकरांनी केलाय. पूर्वी आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता हे तर तो करतोय. त्याचे अनेक पोरं माझ्याकडे आलेले, तुम्ही माहिती घ्या. मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे. आणि मी म्हणलं की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मौका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे माझ्या, तर माझं काय हरकत नाही. खरं तर या आरोप प्रत्यारोपांची सुरुवात झाली ती कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलीस यंत्रणेला चुना लावून परदेशात पळाल्यानंतर. घायवळला पळवण्यामागे चंद्रकांत पाटलांचा हात असल्याचा आरोप करत पुण्यातील गुंडगिरीला राजाश्रय असल्याचा आरोप दंगेकरांनी केला. मात्र महायुतीतील मित्रपक्षावर आरोप केले जात असल्यानं या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांनी उडी घेत एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली. नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे? मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेल ना, एकंदरीत त्यांच्या बॉसशी बोलेल. मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर महायुतीच्या नेत्यांवर टीका करू नका अशा शब्दात शिंदेंनी दंगेकरांना समज दिली. मात्र दंगेकरांनी शिंदेंकडे दुर्लक्ष करत कारवाई झाली तरी बोलतच राहणार अशी थेट भूमिका घेतली. दंगेकर तुमच्या सोबत आहेत, रवींद्र दंगेकर, त्यांना काही तुम्ही समज दिले का? कारण देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की त्यांच्या बॉसला त्यांची कंप्लेंट करू. दंगेकरांचे माझं बोलणं झालेलं आहे. दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको. बघा, पक्षाची बी भूमिका हीच आहे की गुन्हेगार असेल, कोण समाजाला त्रास देत असेल त्याचा बिमोड करणं हे आपलं शिवसैनिकांचं काम आहे आणि शिवसैनिकांचं काम तुम्ही करताय. त्यामुळे मला नाही वाटत मला कोण विचारेल आणि मला कोण सल्ला देईल. पण दादांनी मला सल्ला सांगावं की दंगेकर निलेश घायवळवर बोलू नका, पुण्याच्या गुन्हेगारीवर बोलू नका. एका मिनिटात माझं तोंड बंद. खरं तर भाजप आणि शिंदे सेनेतील कुस्ती फक्त पुण्यातच नाही तर वेगवेगळ्या जिल्ह्यात असा संघर्ष पेटलाय. तो नेमका कसा पाहूयात. नवी मुंबई आणि ठाण्यात वर्चस्वासाठी एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत रवींद्र चव्हाण आणि शिंदे सेनेत तीव्र मतभेद आहेत. बदलापूर अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिंदे सेनेचे वामन म्हात्रे यांच्यातही वाद आहे. साम टीव्ही न्यूज पुणे.